नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते। आजचा विषय आहे पार्टनरकडून फसवणूक होण्यामागे असतात ही कारणं। फसवणूक होते आहे हे कळण्यासाठी जोडीदाराच्या वागणुकीवरून काही लक्षणंही ओळखता येतात। नातेसंबंधामध्ये विश्वास आणि प्रेम असेल तर नाती फुलतात व बहरतात। मात्र काही नात्यांमध्ये अविश्वास आणि व्यभिचार दुराव्याचं कारण ठरते। व्यभिचार केवळ पुरुष जोडीदाराकडूनच होतो असं नाही, काही स्त्रियाही व्यभिचार करतात। त्याची कारणं प्रत्येक व्यक्तीनुसार त्यांच्या नात्यानुसार बदलतात। असं असलं तरी एखाद्या नात्यामध्ये स्त्रियांनी फसवणूक करण्यामागे काही सामान्य कारणं देता येतात। तसंच फसवणूक होते आहे हे कळण्यासाठी जोडीदाराच्या वागणुकीवरून काही लक्षणंही ओळखता येतात। एक म्हणजे भावनिक गरज पूर्ण न होणं। स्त्रिया व्यभिचार करण्यामागचं हे सर्वात मोठं कारण असतं। जोडीदारासोबतचे भावनिक संबंध संपुष्टात आले असले तर स्त्रियांना असुरक्षित आणि भावनिकदृष्ट्या कोरडेपणा वाटू लागतो। जोडीदारानं समजून घेणं, आधार देणं कमी केलं तर स्त्रिया दुसरा भावनिक आधार शोधू शकतात। दुसरं म्हणजे जोडीदारानं दुर्लक्ष करणं। जोडीदार दुर्लक्ष करत असेल, नात्यात भावनिक ओलावा कमी झाला असेल तर ही गरज स्त्रिया दुसऱ्याकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात। जोडीदारानं आपल्या कामाची दखल न घेणं, कौतुक न करणं या गोष्टीही दुरावा निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरतात। तिसरं म्हणजे नात्यातली जवळीक कमी होणं। एखाद्या नात्यात शारीरिक किंवा भावनिक जवळीक साधली जात नसेल तर नात्यात दुरावा येऊ शकतो। काही समस्या किंवा वादांमुळे सखोल नातं निर्माण होऊ शकत नसेल तर स्त्रिया व्यभिचाराकडे जाऊ शकतात। चौथं म्हणजे प्रेम कमी होणं। जोडीदाराचं आपल्यावरचं प्रेम कमी झालं आहे ही भावना नात्यात दुरावा निर्माण करते। त्याचप्रमाणे जोडीदाराबद्दल आधीसारखं प्रेम वाटत नसेल तर ही भावनाही स्त्रियांना दुसरं प्रेम शोधण्यासाठी उद्युक्त करते। पाचवं म्हणजे बांधिलकी कमी होणं। नात्यातली बांधिलकी कमी झाली असं वाटलं तर स्त्रिया दुसरा पर्याय शोधतात। बांधिलकी जपणाऱ्या जोडीदाराकडे स्त्रिया आकर्षित होतात। सहावं म्हणजे सतत अडचणींचा सामना। आधीच्या नातेसंबंधामधून आलेल्या समस्या, काही आजारपण, भावनिक ताण या गोष्टींमुळेही स्त्रिया अस्वस्थ होतात। काही गोष्टी जोडीदाराकडेही बोलता येत नाहीत। अशावेळी बाहेरचा आधार शोधला जातो। तात्पुरत्या स्वरूपाचा हा आधार स्त्रियांना भावनिक ताण हलका करतो। सातवं म्हणजे आनंदी समाधानी नसणं। जोडीदाराकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे येणारं असमाधान किंवा निराशा स्त्रियांना दुसऱ्या नात्याकडून त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आकर्षित करतं। आठवं म्हणजे संवादाची अभाव। संवाद हा तर नातं टिकवण्यासाठी महत्त्वाचा घटक असतो। जोडीदारामध्ये मन मोकळं बोलणं होत नसेल तर ते एकमेकांपासून दुरावू शकतात। यामुळे स्त्रियांना जोडीदारावर अविश्वास वाटू शकतो व त्या दुसरा पर्याय शोधतात। नववं म्हणजे सुडाची भावना। जोडीदाराकडून दुखावलं गेल्यामुळे सुडाची भावना निर्माण झाली असेल तर त्यामुळे काही वेळा स्त्रिया जोडीदाराचा विश्वासघात करतात। जोडीदारालाही तसंच दुःख देण्याचा त्यांचा विचार असतो। दहावं म्हणजे एकमेकांबद्दल आदर नसणं। प्रेम आणि विश्वासाबरोबरच एकमेकांचा आदरही करणं नात्यांमध्ये गरजेचं असतं। नाहीतर नात्यात कडवटपणा येतो। स्त्रियांना जोडीदाराकडून आदर सन्मान मिळाला नाही तर त्या जोडीदाराला फसवू शकतात। अकरावं म्हणजे साजेसा जोडीदार नसणं। प्रत्येक व्यक्ती वेगळी असते हे खरं असलं तरी नात्यांमध्ये काही पातळीवर तरी एकमेकांचे विचार एकमेकांना पटावे लागतात। आयुष्याची ध्येय, इंटरेस्ट, जीवनशैली किंवा इतर काही बाबतीत खूपच टोकाचे विचार असतील तर दुवा साधला जात नाही।
12वं म्हणजे तुमचा पार्टनर फसवतो ते कसं ओळखायचं. स्त्रिया जेव्हा नातेसंबंधामध्ये फसवणूक करत असतात तेव्हा त्यांचा फोन, सोशल मीडिया अकाउंट किंवा खाजगी गोष्टींबद्दल जास्त गोपनीयता बाळगतात. भावनिकदृष्ट्याही त्या दुरावलेल्या दिसतात. संवाद कमी करतात, सखोल चर्चा टाळतात. स्त्रियांचं दैनिक वेळापत्रक अचानक बदलतं. एकमेकांना वेळ द्यायला टाळाटाळ करू लागल्या. बाहेर जाण्याचा वेळ वाढला तर ही काही लक्षणं असू शकतात. शारीरिक नातेसंबंधातही दुरावा आला असेल, त्यासाठी स्त्री जोडीदाराकडून टाळाटाळ होत असेल तर हेही एक लक्षण ओळखावं. काही प्रश्न विचारले तर अचानक राग येणं, उत्तर द्यायला टाळाटाळ करणं हेही सूचक असतं. स्त्रियांच्या राहणीमानात बदल होणं, अचानक वागण्यात बदल होणं याही गोष्टींचे अर्थ व्यभिचाराच्या दृष्टीनं लावता येऊ शकतात. नात्यात एकमेकांसोबत चांगला वेळ घालवून नातेसंबंध सुधारता येऊ शकतात. विश्वास, सुसंवाद आणि प्रेम, त्याचबरोबर एकमेकांच्या विचाराचा आदर ठेवणं हेही नात्यात गरजेचं असतं. यामुळे कोणताही जोडीदार फसवणूक करणार नाही, तसंच त्यांच्या मनात अविश्वासाची भावना निर्माण होणार नाही. तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.